मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये 4 टाईपचे प्रश्न महत्वाचे आहेत. वॉटर ड्रॉप, एलिव्हेटर कॉइन, जगलर बॉल आणि बलून स्टोन. या व्हिडिओमध्ये आपण बलून स्टोन कव्हर करणार आहोत. पहिले 3 ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला, बलून स्टोन सुरू करण्याआधी काही स्टँडर्ड प्रश्न मी तुम्हाला सांगतो. आपण लेवल वाईज जाऊ. हा, सगळं तुमचं कव्हर होईल, काळजी करू नका. अ बॉल, डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू, तयार रहा. अ बॉल इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स विथ अ वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड. बघा, 20 मीटर पर सेकंड फ्रॉम अ टॉप ऑफ द मल्टी स्टोरी बिल्डिंग. ही एक बिल्डिंग आहे, त्याच्या 20 मीटर, त्याच्या टॉपवरून 20 मीटर पर सेकंडने एक बॉल फेकलाय. आणि ते काय म्हणतायत की द हाईट ऑफ द पॉइंट फ्रॉम वेअर द बॉल इज थ्रोन इज 25 मीटर फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे जिथून बॉल फेकलाय ते 25 मीटर आहे, म्हणजे ही 25 मीटर झालं. The height to which the ball rises from the ground and the time taken before the ball hits the ground are. दोन गोष्टी विचारल्या आहेत, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले विचारले की एच किती आहे. कुठला एच? ग्राउंड पासून हा एच किती आहे, ग्राउंड पासून ही हाईट किती त्यांनी विचारले. हा एच किती आहे आणि हा जो टोटल टाइम आहे ना, तो टाइम पण विचारलाय. टाइम किती आहे खाली धडकायला जमिनीला. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही 2 मार्ग अवलंबू शकता. 2 मार्ग. कुठले 2 मार्ग सर? सांगतो मी तुम्हाला. एक तर तुम्हाला एच काढता येईल. कसं काढायचं बघा, मी तुम्हाला सांगतो. 1 मिनिट लक्ष द्या इकडे. बेटा, जर मी याला एच नॉट पकडला, एच नॉट, किंवा याला मी एच मॅक्स पकडतो, एच मॅक्स, तर मला सांग, तू सरळ सकट सांग मला एच मॅक्स किती येईल. तर सर एच मॅक्स असतो यू स्क्वेअर अपॉन 2g. याच्यात आम्हाला काहीच डाऊट नाही, एवढं आम्हाला येतं. म्हणजे यू स्क्वेअर अपॉन 2g म्हटलं तर यू किती बेटा? 20 चा स्क्वेअर अपॉन 20, म्हणजे हे किती झालं? 400/20 केल्याला गेलं तर 20 मीटर. मला विचारलंय ही मॅक्सिमम हाईट किती आहे, तर मॅक्सिमम हाईट असेल एच इज इक्वल टू 25 प्लस एच मॅक्स. दिसतंय का रे वे? हो सर, दिसलं. म्हणजे हे किती आलं? 45 मीटर. एकदम सोपा प्रश्न आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एकाच ऑप्शनमध्ये 45 डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, पण टाइम काढायचा आहे. टाइम काढायला 2 प्रयोग आहेत आपल्याकडे. काय 2 प्रयोग मी सांगतो तुम्हाला. एक तर तू असा टाइम काढू शकतो. कसा काढायचा सर टाइम? सरळ मी काय करतो ना, इक्वेशन लिहितो बघ. कुठली इक्वेशन वापरता तुम्ही? एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता हा बॉल जेव्हा असा करून इकडे जाईल तेव्हा त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे? त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे? ठीक आहे, मी खाली बघा, मी खाली बेटा खाली निगेटिव्ह पकडतो आणि वरती पॉझिटिव्ह पकडतो. सर आम्हाला खाली पॉझिटिव्ह शिकवलंय, काही फरक पडत नाही, आन्सर तेच येणार आहे, भावना समजतो. ठीक आहे, तर यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर केला तर एस, याची डिस्प्लेसमेंट किती आहे? असा जाऊन असा आला, पण आपण डिस्प्लेसमेंट बघतो, डिस्प्लेसमेंट ही राहील है ना, अशी खाली राहील डिस्प्लेसमेंट. म्हणजे याची डिस्प्लेसमेंट राहणार आहे किती? राहणार आहे सर -25 मीटर. -25. इनिशियल वेलॉसिटी किती आहे? 20 × t. आणि इथे -12g. मायनस का बरं? कारण जी खाली घेतला, खाली निगेटिव्ह घेतलंय मी, टी स्क्वेअर. ही क्वाड्रेटिक बनेल आणि इथून 2t फाइंड कर. फाइंड टी, फाइंड टी. या इक्वेशन वरून टी फाइंड कर. एक ही मेथड आहे. अजून एक शॉर्टकट मेथड आहे. शॉर्टकट सांगा सर. हा, पण हे पण करून बघ तू, कारण दोन्ही मेथड कामाचे आहेत आपल्याला. कधी काय वापरता येईल आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, शॉर्टकट असा आहे बेटा की जर मी पकडलं, काय पकडला सर तुम्ही? आता मला थोडंसं कॉपरेट कराल काय? मी पकडतो की इथून इथे जायला जो टाइम लागला ना, हा जो टाइम आहे, हा जो टाइम आहे त्याला आपण पकडतो t1. ठीक आहे, आणि हा जो टाइम आहे ना, हा जो टाइम आहे खाली यायला, खाली यायला जो टाइम आहे ना, याला मी पकडतो t2. काही प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम. म्हणजे मला असं म्हणायचंय, कुणाला काही त्रास असेल तर सांगा, t इज इक्वल टू t1 प्लस t2. एकदम सर काहीच प्रॉब्लेम नाही, मला माहिती बेटा तुला काही प्रॉब्लेम नाही. आता मला कोण सांगेल बरं की याला वरती जायला किती टाइम लागतो? मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये हायेस्ट पॉईंटला जायला किती टाइम लागतो? u/g. अरे माहिती की नाही? हो सर माहिती. मग t1 ला लिही u/g. म्हणजे किती येणार आहे? t1 u/g म्हणजे किती येणार आहे? 20/10 म्हणजे आलं 2 सेकंद. t2 काढू शकतो तू. t2 कसा काढायचा? t2 कसा काढायचा देवा? t2 कसा काढायचा मला सांग बेटा. या पॉइंटला वेलॉसिटी किती असेल? 0. मग 0 पासून जर रिलीज केला मी खाली, तर मला काय सर किती वेळ लागतो रे? 0 पासून जर ड्रॉप केला तर किती वेळ लागतो? √2h/g. ए, मला चांगले विद्यार्थी पाहिजे बरं का, नाही फटका कशील बेटा. बेसिक तुला यायला पाहिजे. हे कसं आलं सर? हे कसं आलं? हे कसं आलं? एस इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर. ठीक आहे ना, मग हे आलं बेटा √2h/g. मग सांग मला 2h/g. एच किती आहे? टोटल घ्यावं लागेल तुला 45. 2 × 45 डिवायडेड बाय 10 किती आलं रे? हे आलं सर 3. म्हणजे टोटल टाइम किती झाला मला सांग? पिलू बोल पटकन, टोटल टाइम किती झाला? t इज इक्वल टू सर झाला 2 + 3 = 5 सेकंद.
अशा टाईपचे प्रश्न करून घेशील का? परत एकदा बघ मी काय केले. व्हिडिओ थोडा मागे घे, फास्ट वाटला असेल तर. ठीक आहे सर. काय म्हणतोय? अ बलून गोइंग अपवर्ड विथ वेलॉसिटी 12 मीटर पर सेकंड इज ॲट द हाईट ऑफ 65 मीटर फ्रॉम द अर्थ सरफेस ॲट इन इन्स्टंट एक्झॅक्टली ॲट दिस इन्स्टंट पॅकेट ड्रॉप्स फ्रॉम इट. एक पॅकेट आहे, ते फुग्यामधून जर ड्रॉप केलं तर ते सांगतायत ते पॅकेट किती वेळानंतर खाली येणार आहे. कुठं खाली म्हणजे सर जमिनीला धडकणार आहे. ते पॅकेट कसं जर फेकल्यानंतर डायरेक्ट खाली येईल का? ते डायरेक्ट खाली येणार नाही, असं येईल. असं जाईल ना रे. का असं जाईल? कारण पॅकेटची जी इनिशियल वेलॉसिटी ती 0 आहे का? येडाबेडा झाला का रे तू? 0 नाही येणार. किती येणार आहे? तीच वेलॉसिटी येईल जी बलूनची आहे. ट्रेनमधून जर तू उडी मारली तर इनिशियल वेलॉसिटी तुझी किती असते? जी ट्रेनची असते तीच असते. खाली आपटल्यानंतर मग ती वेलॉसिटी बदलते, ते वेगळी गोष्ट. एवढं कळाल तुला? कळालं. आता मागासारखंच करू आपण. हा मागच्या सारखाच क्वेश्चन आहे. कसं कराल? मी मानतो की हा टाइम T1 आहे. हा इथून इथं जायचा टाइम T1 आहे. आणि हा जो टाइम आहे ना, हा किती आहे सर? हा T2 आहे. मानलं, काही प्रॉब्लेम नाही. आता जरा ही रेष सरळ करून टाकू आपण. हे T2 आहे. आता मला एक सांग की आपल्याला एच मॅक्स काढावं लागेल की नाही? हो सर, मगासारखंच आहे. मगासारखंच आहे. आता हे आता मी बोललो की हे हाईट किती बेटा? तर ही हाईट जी आहे ना एच, ती असणार आहे 65 प्लस एच मॅक्स. ठीक आहे. एच मॅक्स म्हणजे काय म्हणायचंय सर तुम्हाला? एच मॅक्स म्हणजे हे म्हणायचंय मला. सगळं मी व्यवस्थित मार्क करतोय, जरा नीट लक्ष देशील. ठीक आहे ना? सगळ्यात पहिले मला सांगा, काय सांगा सर? एच मॅक्सची किंमत किती आहे? एच मॅक्स यायला पाहिजे u² अपॉन 2g. म्हणजे किती यायला पाहिजे तो? u² अपॉन 2g केला तर 12चा स्क्वेअर येतो. 12 इंटू 12 डिवायडेड बाय 20. हे केलं तर किती येतं? हे यायला पाहिजे सर 144/20. म्हणजे किती यायला पाहिजे? 7.2. एच मॅक्स आला 7.2. आता तुला काय काढायचंय? आता अजून एकदा मला सांग. T1 काढू शकतो का तू? T1 काढू शकतो. किती येणार आहे सर? u/g. u/g म्हणजे बेटा किती येईल ते? 12/10. म्हणजे हे येणार आहे 1.2. 1.2 सेकंद लागले त्याला वरती जायला. तसंच मला T2 काढून दाखव. चल, T2 किती येईल? T2 साठी तुला काय लागेल? √2h अपॉन g. मागच्याच प्रश्नासारख्या नीट लक्ष दे. T2 इज इक्वल टू √. h ची किंमत किती? h आहे 65 प्लस एच मॅक्स. 65 प्लस एच मॅक्स म्हणजे किती? 65 प्लस 7.2. 65 प्लस 7.2 म्हणजे हे किती येणार आहे? 72. 71, 72, 72.2. 72.2. ठीक आहे. मग इथं येईल 2 इंटू 72.2 डिवायडेड बाय 10. म्हणजे हे आलं किती आलं रे? हे 144 आहे ना? 14.4 आलं का? 14.4. ठीक आहे, 14.4 आलं. आता 14चा रूट म्हणजे टोटल टाइम किती झाला? टोटल टाइम झाला सर 1.2 प्लस √14.4. आता हे कसं कराल? आता 14.4 जर तू बघायला गेला ना, 14.4. आता ऑप्शन बघ कसे. हा जो 14.4 आहे तो 16 पेक्षा कमी आहे की नाही? अरे 16 पेक्षा कमी आहे की नाही? 16चा रूट किती आहे? 4. 4 प्लस 1.2 म्हणजे 5.2 पेक्षा कमी उत्तर पाहिजे. 5.2 पेक्षा कमी 2 आहे. एक 5 आहे आणि एक 4 आहे. मग आता हे कसं करावं? सर? 9चा जर घेतला तर 9 म्हणजे 3. 3 आणि 1 4.2. बघा मी माझ्या पद्धतीने करतो, तुम्हाला सांगतो. ऐका. टी जो आहे ना बेटा, हा मोठा पाहिजे. कोणापेक्षा मोठा पाहिजे सर? टी हा मोठा पाहिजे 1.2 प्लस √9 पेक्षा. नक्कीच सर. म्हणजे टी हा मोठा पाहिजे. 3 प्लस 1 1.2 म्हणजे हे किती येणार आहे? 4.2. 4.2 पेक्षा मोठा पाहिजे आणि टी छोटा पाहिजे. कोणापेक्षा? 1.2 प्लस √16. जे आजूबाजूचे रूट आहे ना ते घेतलेत बरं का मी कंपॅरिझन करायला. थोडं तरी गणित यायला पाहिजे तुला. 16 म्हणजे किती? 4 आणि हे किती येणार आहे? 5.2. 5.2 आणि 4.2च्या मध्ये कुठला आन्सर आहे? एकच आन्सर आहे 5. म्हणजे याचं उत्तर यायला पाहिजे 5. पण मात्र जर तुला असं करायचं नसेल तर याला कसं करू शकतो? 14.4चा रूट जर घेतला 144चा येतो 12 रूट येतो. बरोबर आहे ना? पण तो 144चा येतो 12. मग ह्याचा रूट किती यायला पाहिजे? म्हणजे आपण यायला असं केलं 144/10 जर केलं तर म्हणजे तो 12 डिवायडेड बाय √10. मग तेच येणार आहे साधारणतः. ठीक आहे. √10ला जर तू 3 पकडला तर 12/3 4. 4 आणि 1 5.2. ठीक आहे. 5 सेकंदाच्या आसपास आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न मात्र चांगला प्रश्न. चल, काय म्हणतोय प्रश्न? अ बलून स्टार्ट्स रायझिंग फ्रॉम द ग्राउंड विथ अन ॲक्सेलरेशन ऑफ अँड अ स्टोन इज रिलीज्ड फ्रॉम द बलून आफ्टर 10 सेकंड्स. ठीक आहे. मॅक्सिमम हाईट विचारली आहे, टाइम विचारलाय, वगैरे वगैरे सगळं विचारलंय. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण चित्र काढू. चित्राने बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. तर बघ बेटा,
टी इज इक्वल टू 0 ला एका बलूननी राईज करायला स्टार्ट केलं म्हणजे इनिशियल वेलॉसिटी किती आहे बलूनची, तर ती आहे 0. मग हा बलून वरती 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 जाईल आणि इथे कुठेतरी इथून स्टोन रिलीज केलाय. ठीक आहे ना, स्टोन रिलीज केलाय. मला एक गोष्ट सांग, ही हाईट दिली का रे त्यांनी? ही हाईट तर लागते ना आपल्याला, ही हाईट लागते, पण ही हाईट दिली आहे का? नाही दिली आहे. पण टाइम दिलाय. किती वेळानंतर स्टोन रिलीज केलाय? तर म्हणे सर 10 सेकंदानंतर स्टोन रिलीज केलाय. इथपर्यंत कळालं. आता जो दगड आहे बेटा, तो दगड आहे, तो दगड इथून रिलीज केला. आता दगडाची जी स्पीड काय मला सांग, इथे काहीतरी बलूनची स्पीड असेल की नाही? बलूनची जी स्पीड असते तीच दगडाची स्पीड असते रिलीज करताना, मी मागे सांगितलंय. मग बलूनची स्पीड म्हणजे कुठली स्पीड? फायनल वेलॉसिटी ऑफ बलून. आणि हीच स्पीड असेल जी इनिशियल वेलॉसिटी ऑफ स्टोन असेल. तुला कळतंय का? जी बलूनची 10 सेकंदानंतर स्पीड असेल तीच स्टोनची स्पीड असेल त्याला रिलीज करताना. म्हणजे मला म्हणायचंय, काय म्हणायचंय सर तुम्हाला? इनिशियल वेलॉसिटी ऑफ दगड स्टोन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी ऑफ बलून. सर फायनल म्हणजे कुठली? टी इज इक्वल टू 10 सेकंद वाली. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घे काय म्हणायचं मला. मग याच्यानंतर काय होतं सर? याच्यानंतर हा दगड असा जाईल बेटा आणि असा येईल परत. येईल का? हो सर. दगडाची मॅक्सिमम हाईट किती आहे? तर मी म्हणतो इथून जिथून त्याला आपण सोडलंय त्या दगडाला, हा एच हाईट, छोटा एच वरती गेला. आणि सर याला किती टाइम लागला? वरती जायला याला टाइम लागला T1 आणि पुन्हा इथून इथे खाली यायला टाइम लागला. किती टाइम लागला सर? T2. एवढ्या गोष्टी कळाल्या तुला? कळाल्या. आता मला काय विचारले बेटा? मला विचारले T इज इक्वल टू T1 प्लस T2. हा कुठला टाइम आहे? हा टोटल टाइम आहे. क्वेश्चन मार्क. हा टोटल टाइम आहे जो बलूनला खाली यायला लागेल. बलून म्हणतो दगडाला खाली यायला लागेल. आणि एच मॅक्स, बलूनची मॅक्सिमम हाईट किती आहे? म्हणजे मला विचारले एच प्लस एच इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या लाल गोष्टी आपल्याला विचारल्या. कॅल्क्युलेशन करायचे फटाफट. जोपर्यंत मला बलूनची हाईट माहिती नाही 10 सेकंदानंतर, तोपर्यंत मी काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे. आधी काय करू आपण? बलूनची हाईट फाइंड करू. कसं फाइंड करणार सर तुम्ही? तर एच इज इक्वल टू, मला सांग एच इज इक्वल टू किती येणार आहे? यू बी टी प्लस हाफ इंटू ए बी टीचा स्क्वेअर. बलूनची इनिशियल स्पीड इंटू टाइम प्लस हाफ इंटू बलूनचा ऍक्सेलरेशन इंटू टाइमचा स्क्वेअर. म्हणजे एच किती बेटा? एच यायला पाहिजे सर, इनिशियल वेलॉसिटी 0 आहे कारण रेस्ट पासून रिलीज केला. इथे 10 प्लस हाफ इंटू ऍक्सेलरेशन ऑफ बलून 1.25 घेशील कारण दिले 1.25. ठीक आहे. टीचा स्क्वेअर म्हणजे 10चा स्क्वेअर झालं. एच इथून काढला तर तुला यायला पाहिजे 62.5. एच आला सर. जर तुला एच आला, आता छोटा एच सांग मला किती? छोटा एच साठी तुला लागेल बलूनची स्पीड. अरे या बलून म्हणतो स्टोनची स्पीड, पण ती नाही आहे तुझ्याकडे. तर बलूनची फायनल स्पीड काढून घेऊ आपण. बलूनची फायनल स्पीड येणार आहे इनिशियल स्पीड ऑफ बलून प्लस ऍक्सेलरेशन ऑफ बलून इंटू टी. मग फायनल स्पीड ऑफ बलून इज इक्वल टू इनिशियल तर 0 आहे प्लस ऍक्सेलरेशन ऑफ बलून किती सर? 1.25 इंटू 10. सर बलूनची स्पीड किती आहे सर फायनल? ही आहे बेटा 12.5. म्हणजे तुला आता एच काढता येईल का? छोटा एच असेल सर US चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2G. म्हणजे हे असलं पाहिजे बेटा 12.5 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 20. बरोबर आहे का? हो सर. हे जर तू करशील तर जवळजवळ 7.8च्या यायला पाहिजे. 7.8च्या आसपास यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन करून घे. ठीक आहे. आलं लक्षात सर? लक्षात आलं. पुढे काय करायचं सांगतो तुला. T1 T2 काढता येईल का? T1 आणि T2 काढता येईल का? T1 किती येणार आहे? T1 म्हणजे कुठला? तो वरती जाणारा. किती येणार बेटा तो? US अपॉन G. ठीक आहे. US म्हणजे किती आपण काढला ना आता? बलूनची स्पीड किती आहे? बलून म्हणजे सॉरी स्टोनची स्पीड किती आहे? 12.5. 12.5 भागिले 10 हे किती आलं सर? 1.25. T2 काढता येईल का? अंडर रूट ऑफ 2H. आता काय टाकशील? एच टाकशील का छोटा एच टाकशील? अबे दोघांची बेरीज घे. अबे जमिनीपासून ना रे, जमिनीपासून ही हाईट घेशील ना रे T2 साठी. आज काय करतो रे तू? H प्लस एच डिवायडेड बाय G. 2 इंटू एच प्लस एच किती? आता या दोघांची हाईट 7.8 आणि हे 62.7 करशील तर जवळजवळ 70 घे. जास्त लोड घेऊ नको. आणि डिवायडेड बाय 10. हे तर बेटा अंडर रूट ऑफ 140. अंडर रूट ऑफ 140 आसपास येईल 3.75च्या. करून बघशील 3.75च्या आसपास येईल. म्हणजे तुला T1 मिळाला, T2 मिळाला, म्हणजे T1 प्लस T2 मिळून जाईल. अरे मिळेल की नाही? हो सर. छोटा एच मिळाला, मोठा एच मिळाला, म्हणजे कॅपिटल एच प्लस स्मॉल एच मिळून जाईल. अशा पद्धतीने आपण स्टोन बलूनचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर केलेत. पण एक होमवर्क जो तुला करायचा आहे तो म्हणजे हा प्रश्न. हा पण चांगला प्रश्न आहे, व्यवस्थित सोडव. आणि
त्याचं आन्सर जर तुला बघायचं असेल सोल्युशन, तर मी ही फाईल शेअर करेल टेलिग्राम ग्रुपवर. लिंक तुला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. न्यूमरिकल्स इन कायनेमॅटिक्स असं त्या फाईलचं नाव असेल. आणि वॉटर ड्रॉप, कॉइन एलिव्हेटर याच्या आधी जे पण सगळे क्वेश्चन्स घेतलेत सगळे एका याच्यात विथ सोल्युशन आहे. ठीक आहे, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.